श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी समर्थ महाराज अशा एका विषयावर आपल्याशी बोलणार आहेत ज्यामुळे अनेकांची आयुष्ये तुटली आहेत, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि अनेकांच्या डोळ्यांत आजही पश्चातापाचे अश्रू आहेत. चूक प्रत्येकाकडून होते. या जगात असा एकही मनुष्य नाही ज्याच्याकडून कधीच चूक झाली नाही, पण खरी परीक्षा चूक झाल्यानंतर सुरू होते. त्या चुकीपेक्षा आपण आपल्या माणसांना किती जपतो, आपल्या नात्यांना किती महत्त्व देतो आणि आपल्या अहंकारापेक्षा प्रेमाला किती मोठं मानतो, हेच आपल्या आयुष्याचं खरं यश ठरवतं. अनेकदा रागाच्या एका क्षणात आपण असे शब्द बोलून जातो जे समोरच्याच्या हृदयावर आयुष्यभराची जखम करून जातात. राग काही क्षणांचा असतो, पण त्या रागात बोललेले शब्द अनेक वर्षे मनाला वेदना देत राहतात. एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणे खूप कठीण असते. एकदा दूर गेलेली माणसं पुन्हा आयुष्यात आलीच पाहिजेत असा कोणताही नियम नाही. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण तलवारीची जखम भरते, पण शब्दांनी झालेली जखम अनेकदा कधीच भरत नाही. नाती ही पैशाने विकत मिळत नाहीत, ती नशिबाने मिळतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात जी कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्यावर प्रेम करतात, आपल्या आनंदात हसतात, दुःखात रडतात आणि संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण आपण त्यांची किंमत ते दूर गेल्यावरच ओळखतो. लक्षात ठेवा, आयुष्यातून एकदा निघून गेलेली व्यक्ती कितीही रडलात, कितीही विनवण्या केल्या, कितीही पश्चाताप केला किंवा देवाकडे कितीही प्रार्थना केली तरी प्रत्येक नातं पूर्वीसारखं परत मिळेलच असं नसतं. म्हणून वेळ असतानाच आपल्या माणसांना जपा, त्यांच्या मनाचा विचार करा, त्यांच्या प्रेमाची किंमत करा. आजच्या जगात लोक स्वार्थासाठी जवळ येतात आणि स्वार्थ संपला की दूर निघून जातात. आपलेपणा, विश्वास आणि निस्वार्थ प्रेम दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललं आहे. म्हणून जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, तुमच्या आनंदात आनंद मानतो, तुमच्या दुःखात तुमचा हात धरतो, अशा माणसांना कधीही गमावू नका. स्वार्थ सोडा, अहंकार सोडा, हट सोडा, पण आपल्या माणसांना सोडू नका. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, यश पुन्हा मिळवता येतं, पण मनापासून प्रेम करणारी माणसं पुन्हा मिळतील याची खात्री नसते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्या घरात प्रेम आहे, क्षमा आहे, समजूतदारपणा आहे आणि एकमेकांना जपण्याची भावना आहे, त्या घरात माझा कायमचा वास असतो. पण जिथे अहंकार, कटू शब्द आणि स्वार्थ वाढतो, तिथून सुख, शांती हळूहळू निघून जाते. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढे स्वामी समर्थ महाराज अशा काही सत्य गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या प्रत्येक नात्याला नव्याने जगण्याची दिशा देतील. कदाचित आजचा हा संदेश तुमचं तुटलेलं नातं वाचवेल, तुमच्या घरात पुन्हा प्रेम फुलवेल आणि तुमच्या आयुष्याला नवी आशा देईल. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर ती पैसा, सोने किंवा मोठं घर नाही. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची माणसं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम करणारी, समजून घेणारी आणि संकटात साथ देणारी माणसं आहेत, तो मनुष्य खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. कारण पैशाने सुखसोयी विकत घेता येतात, पण मायेचा स्पर्श विकत घेता येत नाही. मोठं घर बांधता येतं, पण त्या घरात प्रेमाचं वातावरण पैशाने निर्माण करता येत नाही. आज प्रत्येकजण धावत आहे, प्रत्येकाला यश हवं आहे, पैसा हवा आहे, नाव हवं आहे. पण या धावपळीत अनेकांनी स्वतःची माणसं मागे सोडली आहेत. घरात बसून दोन प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नाही, आई वडिलांच्या डोळ्यांत पाहायला वेळ नाही, आपल्या जोडीदाराचं मन समजून घ्यायला वेळ नाही, मुलांसोबत हसण्यासाठी वेळ नाही. आणि मग एक दिवस अशी वेळ येते की घर मोठं असतं, पण त्यात आपलेपणाचा आवाज नसतो. लक्षात ठेवा, नाती एका दिवसात तुटत नाहीत, ती रोज थोडी थोडी दुखावली जातात. कधी दुर्लक्षामुळे, कधी कठोर शब्दांमुळे, कधी अहंकारामुळे, तर कधी मीच बरोबर या हट्टामुळे. प्रत्येक वेळी मनात साचलेली वेदना वाढत जाते आणि एक दिवस समोरची व्यक्ती शांतपणे दूर निघून जाते. त्यावेळी आपण विचार करतो की इतकं मोठं काय झालं, पण जे रोज घडत होतं तेच एक दिवस शेवटचं ठरतं. स्वामी समर्थ सांगतात, राग आला तर काही क्षण शांत बसा,
कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि बोललेले शब्द अनेकदा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. क्षणभराचा अहंकार अनेक वर्षांची जवळीक हिरावून घेतो. म्हणून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मला माझा राग जपायचा आहे की माझं नातं? जगात प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नाही. जसं तुमच्याकडून चुका होतात तशाच चुका समोरच्यांकडूनही होतात. जर प्रत्येक चुकांसाठी आपण नातं तोडत गेलो तर शेवटी आपल्या आयुष्यात कोणीही उरणार नाही. क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही, उलट ते मोठ्या मनाचं लक्षण आहे. जिथे क्षमा असते तिथे प्रेम टिकतं, आणि जिथे प्रेम टिकतं तिथे स्वामींचा आशीर्वाद आपोआप असतो. अनेक लोक म्हणतात, त्यांनी आधी माझी माफी मागावी. पण स्वामी म्हणतात, जो नातं वाचवण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो तो हरत नाही, तो प्रेम जिंकतो. अहंकार नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेम नेहमी जोडण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही ठरवा, तुम्हाला जिंकायचं आहे की नातं टिकवायचं आहे. आजच आपल्या मनात डोकावून पहा. अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमच्या एका फोनची, एका प्रेमळ शब्दाची किंवा एका माफीची वाट पाहत आहे? असेल तर उशीर करू नका, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. आयुष्य खूप छोटं आहे. कोण कधी कायमचा दूर जाईल हे कोणालाही माहीत नसतं. म्हणून स्वामी समर्थांचा संदेश आपल्या हृदयात कोरून ठेवा. माणसं जपा, नाती जपा, प्रेम जपा. कारण शेवटी तुमच्या नावापेक्षा, तुमच्या पैशापेक्षा आणि तुमच्या यशापेक्षा लोकांना तुमचं प्रेम आणि तुमचं वागणं आठवणार आहे. जे प्रेम तुम्ही आज देता तेच उद्या तुमच्याकडे अनेक पटींनी परत येतं. म्हणून प्रत्येक नात्यात विश्वास, संयम, आदर आणि आपुलकीची फुलं फुलू द्या. स्वामी समर्थांची कृपा अशाच घरांवर सदैव राहते जिथे मनं जोडली जातात, तुटत नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, काही माणसं आपल्या आयुष्यात देवाने पाठवलेली देणगी असतात. त्यांची किंमत आपण ते आपल्या जवळ असताना करत नाही. ते आपल्या प्रत्येक आनंदात सहभागी होतात, प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करतात, पण आपण मात्र त्यांच्या प्रेमाला गृहीत धरतो. आपल्याला वाटतं, ही माणसं कधीच सोडून जाणार नाहीत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीची एक मर्यादा असते. जेव्हा वारंवार अपमान, दुर्लक्ष, कठोर शब्द आणि स्वार्थ अनुभवायला मिळतो, तेव्हा सर्वात जवळचं मनही शांतपणे दूर निघून जातं. तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा तिच्या मनात किती वेदना असतील? कोणीही आनंदाने नातं तोडत नाही. प्रत्येक तुटलेल्या नात्यामागे असंख्य न बोललेले अश्रू, असंख्य अपूर्ण अपेक्षा आणि अनेक वेळा सहन केलेल्या वेदना दडलेल्या असतात. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, नातं तुटण्याची वेळ येऊच देऊ नका. गैरसमज वाढण्याआधी बोलून घ्या. मनात राग साठवण्यापेक्षा प्रेमाने संवाद साधा. आज अनेक घरांमध्ये एकत्र राहणारी माणसं आहेत, पण त्यांच्या मनांमध्ये खूप मोठं अंतर निर्माण झालं आहे. एका छताखाली राहूनही एकमेकांशी बोलायला वेळ नाही. मोबाईलवर तासनतास वेळ घालवणारे लोक स्वतःच्या माणसांसाठी 2 मिनिटं देऊ शकत नाहीत. आई वडिलांचे डोळे मुलांच्या एका प्रेमळ शब्दासाठी आसुसलेले असतात. वृद्ध आईवडील फक्त एवढीच अपेक्षा करतात की त्यांच्या मुलांनी 2 क्षण त्यांच्या जवळ बसावं. पण जेव्हा त्यांना दुर्लक्ष मिळतं तेव्हा त्यांचं हृदय आतून तुटतं. स्वामी समर्थ म्हणतात, आई वडिलांचे आशीर्वाद हेच जीवनातील सर्वात मोठं धन आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याच्या आयुष्यात खरी शांती कधीच येत नाही. त्याचप्रमाणे जोडीदार, भाऊ, बहीण, मित्र किंवा आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती, या सर्व नात्यांचा आदर करा. प्रत्येक नातं जपण्यासाठी वेळ द्यावा लागतो, समजूतदारपणा दाखवावा लागतो आणि स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवावा लागतो. लक्षात ठेवा, माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही आणि माफ केल्याने माणूस कमकुवत होत नाही. उलट दोन्ही गोष्टी माणसाच्या मनाचा मोठेपणा दाखवतात. अनेकदा एक छोटासा माझ्याकडून चूक झाली हा शब्द तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकतो. पण अहंकार म्हणतो, मी का बोलू, आणि याच एका विचारामुळे अनेक सुंदर नाती कायमची हरवून जातात. स्वामी समर्थ सांगतात, जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्या प्रत्येक यशात मनापासून आनंदी होते, तुमच्या दुःखात तुमच्यासाठी रडते आणि तुमच्या संकटात तुमचा हात सोडत नाही,
तर त्या व्यक्तीची किंमत सोन्यापेक्षाही जास्त करा. कारण अशा व्यक्ती प्रत्येकाला मिळत नाहीत. देव प्रत्येकाच्या नशिबात अशी माणसं लिहित नाही. म्हणून आजच मनाशी एक संकल्प करा. कटू शब्द बोलण्यापूर्वी थोडा विचार कराल. राग आल्यावर शांत राहाल. आपल्या माणसांना वेळ द्याल. त्यांच्या भावना समजून घ्याल. आणि कोणतंही नातं अहंकारामुळे तुटू देणार नाही. कारण शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी माणूस पैशांची मोजदाद करत नाही, तर आपल्या आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांची मोजदाद करतो. ज्याने आयुष्यभर प्रेम दिलं, त्याच्या भोवती प्रेम करणारी माणसं उभी राहतात. आणि ज्याने फक्त स्वार्थ जपला, त्याच्याकडे शेवटी फक्त एकटेपणा उरतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्याच घरावर राहतो जिथे एकमेकांच्या चुका माफ केल्या जातात, प्रेमाने हात धरला जातो आणि तू माझा आहेस ही भावना कधीच मरू दिली जात नाही. म्हणून प्रेम करा, आपलेपणा जपा आणि प्रत्येक नात्याला देवाची अमूल्य देणगी समजून सांभाळा. त्या नात्यांमध्येच स्वामींचं खरं दर्शन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे ही माणसं कायम माझ्यासोबत राहतील. पण या जगाचा नियमच वेगळा आहे. येथे प्रत्येक क्षण बदलतो, प्रत्येक परिस्थिती बदलते आणि वेळ आली की माणसंही बदलतात. म्हणून जोपर्यंत तुमची माणसं तुमच्या जवळ आहेत, तोपर्यंत त्यांना प्रेम द्या, आदर द्या आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या. कारण एक दिवस अशी वेळ येते जेव्हा आपण त्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी तडफडत असतो, पण समोर फक्त आठवणी उरलेल्या असतात. आज अनेक जण देवाकडे पैसा मागतात, मोठं घर मागतात, भरपूर यश मागतात, पण फार कमी लोक अशी प्रार्थना करतात, स्वामी, माझी माणसं माझ्यापासून कधी दूर जाऊ देऊ नका. कारण पैसा हरवला तर पुन्हा कमावता येतो, व्यवसाय बुडाला तर पुन्हा उभा करता येतो, पण एकदा तुटलेलं मन आणि कायमचं हरवलेलं नातं पूर्वीसारखं मिळणं फार कठीण असतं. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक नात्याला प्रेमाबरोबर विश्वासाचीही गरज असते. विश्वास तुटला की नातं श्वास घेत असलं तरी जिवंत राहत नाही. म्हणून कधीही खोटं बोलून, फसवणूक करून किंवा स्वार्थासाठी आपल्या माणसांच्या विश्वासाशी खेळू नका. विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा तडा गेला की तो जोडला जरी गेला तरी त्याची खूण कायम राहते. काही लोक आयुष्यभर इतरांच्या चुका मोजत राहतात, पण स्वतःच्या चुका कधीच पाहत नाहीत. स्वामी म्हणतात, दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या मनात डोकावून पहा. कदाचित समोरची व्यक्ती चुकीची नसून आपल्या वागण्यामुळे ती दुखावली असेल. प्रत्येक वेळी जिंकण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी नातं टिकवण्यासाठी स्वतःचा हट सोडणं हीच खरी जिंक असते. लक्षात ठेवा, प्रेमाला मोठमोठ्या भेटवस्तूंची गरज नसते. प्रेमाला गरज असते एका विचारपुशीची, एका प्रेमळ नजरेची, एका आधार देणाऱ्या हाताची आणि मी तुझ्यासोबत आहे या 4 शब्दांची. हे 4 शब्द अनेक तुटलेल्या मनांना पुन्हा जगण्याची ताकद देतात. स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस आपल्या घरात प्रेम निर्माण करतो, तोच खरा भक्त आहे. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करून भक्ती पूर्ण होत नाही. आई वडिलांचा आदर करणे, जोडीदाराशी प्रेमाने बोलणे, मुलांना संस्कार देणे, भावंडांमध्ये एकोपा ठेवणे, मित्रांशी प्रामाणिक राहणे हीच खरी सेवा आहे. कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे एखाद्याचं मन दुखावणं म्हणजे देवाचंच मन दुखावणं होय. आज जर तुमच्याशी कोणाचं बोलणं बंद असेल, कोणीतरी तुमच्यावर रुसलेलं असेल किंवा एखादं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असेल, तर स्वामी समर्थांच्या नावाने एक पाऊल तुम्ही पुढे टाका. कदाचित समोरची व्यक्तीही तुमच्याच एका शब्दाची वाट पाहत असेल. अनेक वेळा एक फोन, एक भेट, एक माफी किंवा एक प्रेमळ मिठी अनेक वर्षांचं अंतर काही क्षणांत मिटवू शकते. स्वामी समर्थ शेवटी एवढंच सांगतात, स्वार्थाने जोडलेली नाती परिस्थिती बदलली की संपतात, पण प्रेमाने जोडलेली नाती मृत्यूनंतरही आठवणीत जिवंत राहतात. म्हणून अशी माणसं बना की तुमच्या अनुपस्थितीतही लोक तुमच्या प्रेमाची, तुमच्या आपुलकीची आणि तुमच्या चांगुलपणाची आठवण काढतील. आयुष्याची खरी कमाई बँकेतील पैसा नसतो, तर आपल्या जाण्यानंतर आपल्या नावाने वाहिलेले प्रेमाचे 2 अश्रू असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, आजच एक निर्णय घ्या. अहंकारापेक्षा प्रेम मोठं ठेवायचं, रागापेक्षा संयम मोठा ठेवायचा, स्वार्थापेक्षा आपलेपणा मोठा ठेवायचा आणि प्रत्येक नात्याला स्वामी समर्थांनी दिलेला प्रसाद समजून जपायचं. कारण जिथे प्रेम आहे, तिथे स्वामी आहेत.
जिथे क्षमा आहे तिथे कृपा आहे, आणि जिथे माणुसकी आहे तिथेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचा वास आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्यासोबत पैसा नसतो, पद नसतं, प्रतिष्ठा नसते, पण त्याला मिळतं ते आईचं प्रेम, वडिलांचा आधार आणि कुटुंबातील माणसांचा आपलेपणा. हाच आपलेपणा त्याला जगायला शिकवतो, संकटांना सामोरं जायला धैर्य देतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो. परंतु जसजसा माणूस मोठा होत जातो तसतसा तो या अनमोल नात्यांपेक्षा बाहेरच्या जगाला जास्त महत्त्व द्यायला लागतो. यशाच्या मागे धावताना तो विसरून जातो की त्याच्या प्रत्येक यशामागे कोणीतरी निस्वार्थपणे उभं होतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही किती मोठे झाला त्यापेक्षा तुमच्यामुळे किती माणसांच्या चेहऱ्यावर हसू आलं हे महत्त्वाचं आहे. कारण जीवनाचं खरं मोजमाप पैशाने होत नाही, तर तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या वागण्याने होतं. ज्याने लोकांची मनं जिंकली त्याने संपूर्ण जग जिंकलं, आणि ज्याने फक्त पैसा जिंकला पण स्वतःची माणसं गमावली त्याचं आयुष्य बाहेरून श्रीमंत दिसलं तरी आतून रिकामंच राहिलं. आज अनेक घरांमध्ये संवाद संपत चालला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण एकमेकांचा हात धरायला वेळ नाही. प्रत्येकजण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेला आहे, पण स्वतःच्या घरातल्या माणसांशी मनाने तुटलेला आहे. हेच आजच्या काळातील सर्वात मोठं दुःख आहे. माणसं जवळ आहेत पण मनं दूर गेली आहेत. स्वामी समर्थ सांगतात, नातं टिकवण्यासाठी मोठमोठे त्याग करण्याची गरज नसते. रोजचे काही छोटे प्रयत्न पुरेसे असतात. एखाद्याची विचारपूस करणे, प्रेमाने हसून बोलणे, चूक झाली तर लगेच माफी मागणे, समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेणे आणि वेळोवेळी तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस ही जाणीव करून देणे, यामुळे नातं अधिक मजबूत होतं. पण जेव्हा आपण या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेईलच असं नसतं. म्हणून आपल्या शब्दांची निवड विचारपूर्वक करा. कडू शब्द बोलायला एक क्षण लागतो, पण त्या शब्दांनी झालेल्या जखमा भरायला अनेक वर्षे लागतात. म्हणून स्वामी म्हणतात, बोलण्यापूर्वी 3 प्रश्न स्वतःला विचारा. मी जे बोलणार आहे ते सत्य आहे का? ते आवश्यक आहे का? आणि ते प्रेमाने बोलता येईल का? या 3 प्रश्नांची उत्तरं होय असतील तरच ते शब्द बाहेर पडू द्या. अनेक वेळा आपण म्हणतो, माझ्याशिवाय त्याचं काही अडणार नाही. पण जेव्हा ती व्यक्ती खरंच दूर जाते तेव्हा लक्षात येतं की आपल्या आयुष्यातील आनंदाचा मोठा भाग तिच्यासोबतच निघून गेला आहे. म्हणून कोणालाही इतकं दुःख देऊ नका की त्याला तुमच्यापासून दूर जाणंच योग्य वाटेल. स्वामी समर्थ म्हणतात, देवाकडे रोज अशी प्रार्थना करा, हे स्वामी, माझ्या घरात प्रेम कायम ठेवा. आमच्या मनातला अहंकार दूर करा. आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची बुद्धी द्या. रागाच्या क्षणी शांत राहण्याची शक्ती द्या आणि जे माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांची किंमत ओळखण्याचं शहाणपण द्या. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुमच्या हातात ना पैसा असेल, ना पद असेल, ना प्रसिद्धी असेल. त्यावेळी तुमच्या भोवती उभी असतील ती तुमची माणसं. म्हणून आजच त्यांना जपा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्या चुका माफ करा आणि स्वतःच्या चुका स्वीकारा. कारण प्रेमाने जोडलेली नाती हीच स्वामी समर्थांची खरी कृपा आहे. ज्या घरात नाती जपली जातात तिथे सुख, समाधान आणि स्वामींचा आशीर्वाद कधीच कमी पडत नाही. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, कोणतंही नातं अहंकारामुळे तुटू देणार नाही. प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रेमाने करीन, प्रत्येक वादाचा शेवट समजुतीने करीन आणि प्रत्येक नात्याला देवाने दिलेला अमूल्य प्रसाद समजून आयुष्यभर जपीन. हाच स्वामी समर्थांचा खरा संदेश आहे आणि हाच आनंदी जीवनाचा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वामी समर्थ म्हणतात, या जगात प्रत्येक माणूस आपल्या नशिबात लिहिलेली माणसं घेऊन जन्माला येतो. काही नाती रक्ताची असतात, काही मनाची असतात, तर काही अशी असतात की मागच्या अनेक जन्मांचे ऋणानुबंध घेऊन आपल्या आयुष्यात येतात. म्हणून कोणतीही व्यक्ती विनाकारण आपल्या आयुष्यात येत नाही. प्रत्येक भेटीमागे परमेश्वराची एक योजना असते, पण त्या योजनेची किंमत आपण अनेकदा समजून घेत नाही. आपल्याला वाटतं ही माणसं कायम आपल्याजवळच राहतील, आणि या चुकीच्या समजुतीमुळे आपण त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो.
लक्षात ठेवा, ज्याला तुमच्या आनंदाने आनंद होतो, तुमच्या यशाने अभिमान वाटतो आणि तुमच्या दुःखात स्वतःचे अश्रू येतात, अशी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशा व्यक्तींना कधीही गृहीत धरू नका. त्यांना वेळ द्या, त्यांचं ऐका, त्यांच्या मनातील वेदना समजून घ्या. कारण प्रेमाला पैशांची गरज नसते, प्रेमाला फक्त आपल्या माणसांच्या उपस्थितीची गरज असते. स्वामी समर्थ म्हणतात, आजच्या काळात प्रत्येकजण माझं या शब्दात अडकून पडला आहे. माझा फायदा, माझा वेळ, माझं सुख, माझं करिअर, माझी प्रतिष्ठा. पण आपलं हा शब्द हळूहळू हरवत चालला आहे. ज्या दिवशी मी कमी होतो आणि आपण वाढतं, त्या दिवशी घरात सुखाचा सूर्य उगवतो. कारण संसार हा एकट्याने जगण्याचा प्रवास नाही, तो एकमेकांना धरून चालण्याचा प्रवास आहे. कधी कधी एखादी व्यक्ती फक्त तुमच्या एका प्रेमळ शब्दाची वाट पाहत असते. ती बाहेरून हसत असते, पण आतून तुटलेली असते. ती मजबूत असल्याचा आव आणत असते, पण मनातून आधार शोधत असते. अशा वेळी तुमचे 2 गोड शब्द, तुमचा एक फोन किंवा तुमचा एक स्पर्श तिच्या आयुष्याला पुन्हा जगण्याची ताकद देऊ शकतो. म्हणून कधीही आपल्या शब्दांची ताकद कमी समजू नका. स्वामी समर्थ सांगतात, घरात वाद होणं चुकीचं नाही. 2 माणसं एकत्र राहतात तिथे मतभेद होणारच, पण त्या मतभेदांना मनभेद बनू देऊ नका. वाद संपला की रागही संपला पाहिजे. दिवस संपण्यापूर्वी मनातील कटुता संपली पाहिजे. कारण कोणता दिवस शेवटचा ठरेल हे कोणालाही माहीत नसतं. जर उद्या ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल, तर आजचे कठोर शब्द आयुष्यभर पश्चाताप बनून राहतील. म्हणून स्वामी म्हणतात, प्रत्येक सकाळी स्वतःला विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणणार, कोणाचं मन जिंकणार, कोणाला माफ करणार आणि कोणत्या नात्याला पुन्हा नव्याने जगणार. हा विचार ज्याच्या मनात येतो, त्याच्या जीवनात कधीही एकटेपणा राहत नाही. स्वामी समर्थांचा एक गूढ संदेश लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या पूजा, जप आणि दानापेक्षा तुमच्या वागण्याकडे जास्त पाहतो. तुम्ही किती वेळ मंदिरात उभे राहिलात यापेक्षा तुम्ही किती वेळ आपल्या आई वडिलांसोबत बसलात, किती वेळ आपल्या कुटुंबाला दिलात आणि किती मनापासून एखाद्याचे अश्रू पुसले, याची नोंद देव आधी घेतो. कारण खरी भक्ती ही माणुसकीतून प्रकट होते. म्हणून स्वामी भक्तांनो, आजपासून एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, नाती जपण्यासाठी कधीही उशीर करू नका. माफी मागण्यासाठी योग्य वेळ उद्या नाही, ती आज आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य क्षण नंतर नाही, तो आत्ताच आहे. कारण वेळ निघून गेल्यावर आठवणी उरतात, पण माणसं परत येतील याची खात्री नसते. ज्याच्या घरात प्रेम आहे, त्याच्या घरात स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. जिथे क्षमा आहे, तिथे शांतता आहे. जिथे आपलेपणा आहे, तिथे लक्ष्मीचा वास आहे. आणि जिथे माणुसकी आहे, तिथेच परमेश्वराचं खरं मंदिर उभं आहे. आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो दुसरा कोणी नसून माणसाचा स्वतःचा अहंकार आहे. हा अहंकार इतका शांतपणे मनात घर करतो की माणसाला स्वतःची चूकही दिसेनाशी होते. त्याला वाटतं, मी जे बोलतो तेच बरोबर आहे, मी जे करतो तेच योग्य आहे. पण याच विचारामुळे अनेक सुंदर नाती तुटतात. अहंकार जिंकला की प्रेम हरतं, हट जिंकला की विश्वास हरतो. आणि जेव्हा विश्वास हरतो, तेव्हा नातं फक्त नावापुरतं उरतं. स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं, समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं आणि त्याच्या भावनांचा आदर करणं हेच मोठेपण असतं. कारण मोठा तो नसतो जो प्रत्येक वाद जिंकतो, मोठा तो असतो जो एक नातं वाचवण्यासाठी स्वतःचा राग गिळून टाकतो. आज अनेक घरांमध्ये एकाच छताखाली राहणारी माणसं एकमेकांशी मनमोकळं बोलत नाहीत. आईवडील मुलांसाठी सर्वस्व अर्पण करतात, पण म्हातारपणी त्यांना 2 प्रेमाचे शब्दही मिळत नाहीत. जोडीदार एकमेकांसोबत राहतात, पण त्यांच्या मनातले दुःख एकमेकांना कधी सांगत नाहीत. भाऊ बहिणी लहानपणी एकाच ताटात जेवतात, एकमेकांसाठी भांडतात, पण मोठे झाल्यावर मालमत्तेसाठी एकमेकांचे चेहरे पाहणंही बंद करतात. हीच तर काळाची शोकांतिका आहे. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, जगात कोणताही माणूस कायमचा नाही. प्रत्येकाचा प्रवास एक दिवस संपणार आहे. म्हणून जोपर्यंत तुमची माणसं तुमच्या डोळ्यांसमोर आहेत, तोपर्यंत त्यांच्यावर मनापासून प्रेम करा.
त्यांच्या वाढदिवसाची आठवण ठेवा, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा, त्यांना वेळ द्या, त्यांचं कौतुक करा. कारण प्रेम व्यक्त केल्याने ते कमी होत नाही, उलट ते अनेक पटींनी वाढतं. अनेक जण म्हणतात, त्याला तर माहिती आहे की मी त्याच्यावर प्रेम करतो. पण स्वामी समर्थ सांगतात, मनातील प्रेम वेळोवेळी शब्दांतही व्यक्त केलं पाहिजे. कारण न बोललेलं प्रेम अनेकदा गैरसमजांमध्ये हरवतं. आपल्या माणसांना वेळोवेळी सांगा, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. हे 4 शब्द एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरू शकतात. स्वामी समर्थ सांगतात, कधीही कोणाचं मन मुद्दाम दुखवू नका. कारण जखम शरीरावर झाली तर औषध मिळतं, पण मनावर झालेली जखम अनेकदा आयुष्यभर भरून येत नाही. काही लोक बाहेरून हसत असतात, पण आतून तुटलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्यांना आनंदी समजू नका. प्रत्येकाच्या मनात एक न सांगितलेलं दुःख असतं. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. लक्षात ठेवा, देव तुमच्या घरी तेव्हाच कायमचा वास करतो, जेव्हा त्या घरात एकमेकांचा आदर असतो. जिथे आई वडिलांचा सन्मान होतो, जिथे स्त्रीचा आदर होतो, जिथे लहान मुलांवर प्रेम केलं जातं आणि जिथे वृद्धांना ओझं समजलं जात नाही, त्या घरावर स्वामी समर्थांची विशेष कृपा राहते. पण जिथे कटू शब्द, अपमान, अहंकार आणि स्वार्थ असतो, तिथून सुख हळूहळू निघून जातं. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या मनात जर एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, तर स्वामींच्या चरणी तो राग अर्पण करा. जर एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल, तर तिच्याशी बोलण्यासाठी पहिलं पाऊल टाका. जर कोणाकडून चूक झाली असेल, तर शक्य असेल तिथे क्षमा करा. आणि जर चूक तुमच्याकडून झाली असेल, तर माफी मागायला अजिबात संकोच करू नका. कारण माफी मागणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट तो स्वामींच्या दृष्टीने अधिक मोठा होतो. शेवटी स्वामी समर्थ एवढंच सांगतात, तुमच्या आयुष्यात किती माणसं आली आणि गेली यापेक्षा किती माणसांच्या हृदयात तुम्ही प्रेमाची जागा निर्माण केली, हेच तुमचं खरं यश आहे. म्हणून प्रेम करा, विश्वास जपा, नाती सांभाळा आणि प्रत्येक दिवस असा जगा की तुमच्या सहवासामुळे कोणाचं तरी आयुष्य थोडं अधिक सुंदर होईल. कारण माणसाच्या जाण्यानंतर त्याची संपत्ती नाही, तर त्याने दिलेलं प्रेमच लोकांच्या हृदयात जिवंत राहतं. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्य हे फार मोठं नाही. आज आपण ज्यांच्यासोबत हसतो, बोलतो, जगतो, उद्या ते आपल्या सोबत असतीलच याची कोणालाही खात्री नाही. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की जर आजचा दिवस शेवटचा ठरला, तरी कोणाबद्दल मनात पश्चात्ताप राहू नये. अनेक लोक आयुष्यभर पैसा कमावण्यात इतके व्यस्त राहतात की त्यांच्या घरातली माणसं कधी मोठी झाली, आईवडील कधी वृद्ध झाले आणि मुलांच्या डोळ्यांतील निरागसपणा कधी हरवला, हे त्यांना कळतही नाही. जेव्हा वेळ हातातून निसटून जाते, तेव्हा उरतात फक्त आठवणी आणि मनाला कुरतडणारा पश्चात्ताप. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक नातं हे देवाने दिलेलं एक पवित्र दान आहे. त्या दानाची किंमत केली तर ते आयुष्यभर सुख देतं, पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर तेच नातं एक दिवस हातातून निसटून जातं. म्हणून आपल्या माणसांना कधीही गृहीत धरू नका. ते आहेतच आपल्या सोबत, हा विचारच अनेक नात्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण प्रत्येक माणसाला प्रेमाची, आदराची आणि आपलेपणाची गरज असते. लक्षात ठेवा, घरात रोज मोठमोठे आनंदाचे प्रसंग घडले पाहिजेत असं नाही. अनेकदा साध्या गोष्टीही नात्यांना मजबूत करतात. एकत्र बसून जेवण करणे, दिवसात काही मिनिटं मनमोकळ्या गप्पा मारणे, एखाद्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवणे, थकलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी देणे, त्याच्या डोळ्यांत पाहून तू ठीक आहेस ना, एवढंच विचारणं, या छोट्या कृती नात्यांना आयुष्यभर टिकवून ठेवतात. स्वामी म्हणतात, काही लोकांना वाटतं की कठोर बोलणं म्हणजे स्पष्ट बोलणं. पण स्पष्ट बोलणं आणि कोणाचं मन दुखावणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सत्य सांगावं, पण त्यात प्रेम असलं पाहिजे. शब्दांमध्ये करुणा असली पाहिजे. कारण कटू सत्य माणसाला तोडू शकतं, तर प्रेमाने सांगितलेलं सत्य त्याला बदलू शकतं. आज अनेक कुटुंबांमध्ये वादाचं कारण पैसा नाही, तर संवादाचा अभाव आहे. प्रत्येकजण स्वतःचं म्हणणं सांगतो, पण समोरच्याचं ऐकायला कोणी तयार नसतं. स्वामी समर्थ सांगतात, जो ऐकायला शिकतो, तोच नातं टिकवायला शिकतो. कारण अनेक वेळा माणसाला उपाय नको असतो,
त्याला फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारं माणूस हवं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, लक्षात ठेवा, देव तुम्हाला रोज एक संधी देतो, एखाद्याचं मन जिंकण्याची, एखाद्याला माफ करण्याची, एखाद्याचे अश्रू पुसण्याची आणि एखाद्या तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडण्याची. पण जर तुम्ही अहंकारामुळे ती संधी गमावली तर कदाचित ती पुन्हा कधीच मिळणार नाही. स्वामी भक्तांनो, आज स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, जर उद्या माझ्या आयुष्यातील एखादी प्रिय व्यक्ती कायमची दूर गेली तर मला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा पश्चात्ताप होईल? कदाचित तुम्ही म्हणाल, काश मी त्याच्याशी थोडं प्रेमाने बोललो असतो, काश मी एकदा तरी माफी मागितली असती, काश मी त्याला वेळ दिला असता. म्हणून हा काश उद्यावर ठेवू नका. आजच आपल्या माणसांना मिठी मारा, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करा आणि त्यांना सांगा, तुम्ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहात. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश असा आहे, ज्या घरात प्रेम आहे तिथे देवाला वेगळं बोलवावं लागत नाही, तो स्वतःहून तिथे वास करतो. ज्या मनात क्षमा आहे तिथे शांती कायम राहते आणि ज्या माणसाच्या हृदयात माणुसकी आहे त्याच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांची अदृश्य कृपा सोबत असते. म्हणून नाती जपा, शब्द जपा, विश्वास जपा, कारण आयुष्य पुन्हा मिळेल की नाही माहीत नाही, पण आज तुमच्यासोबत असलेली माणसं पुन्हा मिळतील याची कोणतीही खात्री नाही. प्रेम करा, प्रेम द्या आणि प्रेमानेच जग जिंका. हाच स्वामी समर्थांचा संदेश आहे, हाच जीवनाचा खरा धर्म आहे आणि हाच खऱ्या भक्तीचा सर्वोच्च मार्ग आहे. या जगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात धावत आहे. प्रत्येकाला आनंद हवा आहे, समाधान हवं आहे, मनःशांती हवी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मनःशांती ही बाजारात विकत मिळत नाही. ती मोठ्या बँक बॅलन्समध्ये सापडत नाही, ती महागड्या वस्तूंमध्येही मिळत नाही. मनःशांती मिळते ती आपल्या माणसांच्या प्रेमात, त्यांच्या विश्वासात आणि त्यांच्या सहवासात. म्हणून जो आपल्या माणसांना जपतो तोच खऱ्या अर्थाने आनंदी असतो. आज अनेक लोक म्हणतात, आमच्याकडे सर्व काही आहे पण मनाला शांती नाही. याचं कारण काय? कारण घरात सुखसोयी आहेत पण आपुलकी नाही. मोठं घर आहे पण एकत्र बसून हसणारी माणसं नाहीत. पैसा आहे पण प्रेमाने विचारपूस करणारा आवाज नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, घर मोठं करण्यापेक्षा मन मोठं करा. संपत्ती वाढवण्यापेक्षा प्रेम वाढवा. कारण प्रेम असलं की छोटंसं घरही स्वर्ग वाटतं, पण प्रेम नसलं तर राजवाडाही ओसाड वाटतो. स्वामी समर्थ म्हणतात, नातं टिकवायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती तुमच्यासारखीच भावना असलेली आहे. तिलाही वेदना होतात, तिलाही अपेक्षा असतात, तिलाही प्रेम हवं असतं. म्हणून कोणताही शब्द बोलण्यापूर्वी एक क्षण विचार करा, हा शब्द जर मला कोणी बोलला असता तर मला कसं वाटलं असतं? हा एकच विचार तुमच्याकडून अनेक चुका होण्यापासून वाचवेल. लक्षात ठेवा, आयुष्यात सर्वात मोठी गरिबी पैशाची नसते, प्रेमाची असते. ज्या घरात प्रेम संपतं त्या घरात हळूहळू आनंदही संपतो. जिथे संशय वाढतो तिथे विश्वास मरतो. जिथे अहंकार वाढतो तिथे नाती तुटतात आणि जिथे माणुसकी संपते तिथून देवही निघून जातो. स्वामी समर्थ सांगतात, काही वेळा देव आपली परीक्षा माणसांच्या रूपाने घेतो. एखादी व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागली, तुमचा अपमान केला किंवा तुमचा विश्वास तोडला, तरी तुम्ही द्वेषाने उत्तर देता की संयमाने, हे देव पाहत असतो. क्षमा करणं म्हणजे चुकीला पाठिंबा देणं नाही, तर स्वतःच्या मनाला द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करणं आहे. कारण द्वेष सर्वात आधी ज्याच्या मनात असतो त्यालाच जास्त जाळतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज स्वामींचा जप करता, आरती करता, नामस्मरण करता. पण एकदा स्वतःला विचारा, मी माझ्या घरातल्या माणसांशी किती प्रेमाने बोलतो? माझ्या आई वडिलांना शेवटचं, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात, असं मी कधी सांगितलं? माझ्या जोडीदाराचं मन शेवटचं कधी ऐकलं? माझ्या मुलांसोबत शेवटचं कधी मनापासून हसलो? जर या प्रश्नांची उत्तरं शोधताना मन अस्वस्थ होत असेल तर समजा स्वामी तुम्हाला बदलण्याची संधी देत आहेत. आजपासून एक छोटासा नियम करा. दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करा, पण दिवसाचा शेवट आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू आणून करा. कोणताही राग रात्रभर मनात ठेवू नका. झोपण्यापूर्वी शक्य असेल तर सर्वांना प्रेमाने शुभरात्री म्हणा.
कारण कोणती रात्र शेवटची ठरेल हे कोणालाही माहीत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जगात सर्वात श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, तर तो आहे ज्याच्याकडे संकटात हात धरणारी माणसं आहेत. म्हणून तुमच्या आयुष्याची खरी कमाई बँकेत नाही तर लोकांच्या हृदयात करा. अशी माणसं बना की तुमच्या नावाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू यावं, डोळ्यांत प्रेम यावं आणि ओठांवर आशीर्वाद यावा. म्हणून स्वार्थाचा त्याग करा, अहंकाराचा त्याग करा, कटू शब्दांचा त्याग करा. आपल्या माणसांना वेळ द्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा आदर करा. कारण शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा आपण उभे राहू तेव्हा ते आपल्या पैशांची विचारणा करणार नाहीत. ते एवढंच विचारतील, माझ्या लेकरा, मी तुला जी माणसं दिली होती त्यांना तू किती प्रेम दिलंस? या प्रश्नाचं उत्तर जर आपल्या अंतःकरणातून हो असं आलं तर समजा आपलं जीवन सार्थक झालं. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात काही गोष्टी अशा असतात की त्यांची किंमत त्या आपल्या हातातून निसटून गेल्यानंतरच समजते. त्यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते आपल्या माणसांचं. जिवंत असताना त्यांच्या प्रेमाची, त्यागाची आणि मायेची आपल्याला सवय झालेली असते. म्हणून आपण त्यांना कधी धन्यवाद म्हणत नाही, कधी त्यांना मिठी मारत नाही, कधी त्यांच्या डोळ्यांतील न बोललेले अश्रू ओळखण्याचाही प्रयत्न करत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती कायमची दूर जाते तेव्हा तिच्या प्रत्येक छोट्या आठवणीसाठी मन व्याकुळ होतं. स्वामी समर्थ सांगतात, कोणतंही नातं अचानक संपत नाही, ते हळूहळू मरत जातं. जेव्हा प्रेमाची जागा अपेक्षा घेतात, संवादाची जागा शांतता घेते, विश्वासाची जागा संशय घेतो आणि आपलेपणाची जागा अहंकार घेतो, तेव्हा नातं आतून तुटायला सुरुवात होते. बाहेरून सर्व काही ठीक दिसतं, पण मनामध्ये खूप मोठं अंतर तयार झालेलं असतं. आज अनेक लोक म्हणतात, माझं कोणी नाही. पण स्वामी म्हणतात, आधी स्वतःला विचारा, जे माझे होते त्यांना मी किती जपलं? अनेकदा आपण देवाकडे चांगली माणसं मागत राहतो, पण देवाने आधीच दिलेल्या चांगल्या माणसांची किंमत मात्र करत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर प्रत्येकाला वारंवार निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभी राहिली असेल, तुमच्या अपयशात तुम्हाला धीर दिला असेल, तुमच्या चुका समजून घेतल्या असतील, तर त्या व्यक्तीचा कधीही अपमान करू नका. कारण संकटात साथ देणारे हात फार दुर्मिळ असतात. आनंदात तर हजारो लोक सोबत असतात, पण दुःखात तुमचा हात सोडत नाही, तोच खरा आपला असतो. लक्षात ठेवा, नात्यांमध्ये मी आधी का बोलू हा विचार सर्वात धोकादायक असतो. कारण या एका वाक्यामुळे कितीतरी घरे उद्ध्वस्त झाली, कितीतरी मैत्री संपली आणि कितीतरी हृदय कायमची दूर गेली. स्वामी समर्थ सांगतात, जर नातं खरंच महत्त्वाचं असेल तर पहिलं पाऊल टाकायला कधीही घाबरू नका. माफी मागणं म्हणजे पराभव नाही, ते प्रेमाचा विजय आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात 3 गोष्टी कधीही परत येत नाहीत, तोंडातून निघून गेलेले शब्द, हातातून निसटलेली संधी आणि आयुष्यातून निघून गेलेली माणसं. म्हणून बोलताना विचार करा, निर्णय घेताना संयम ठेवा आणि आपल्या माणसांना कधीही गमावू नका. कारण पश्चात्तापाचे अश्रू कोणतंही तुटलेलं नातं पूर्वीसारखं करू शकत नाहीत. आजपासून एक सवय लावा, दिवसातून किमान एकदा आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोला. आपल्या जोडीदाराचं कौतुक करा, आपल्या मुलांना वेळ द्या, आपल्या मित्रांची विचारपूस करा आणि ज्यांच्याशी गैरसमज झाले आहेत त्यांच्याशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करा. कारण जिवंत नात्यांना वेळ दिला तर ती फुलतात, दुर्लक्ष केलं तर ती कोमेजतात. स्वामी समर्थ शेवटी एवढंच सांगतात, माणसाला देव भेटला नाही तरी चालेल, पण त्याने देवाने दिलेली माणसं गमावू नयेत. कारण अनेक वेळा देव स्वतः आपल्या प्रिय व्यक्तींच्या रूपाने आपली काळजी घेत असतो. आईच्या मायेच्या रूपाने, वडिलांच्या आशीर्वादाच्या रूपाने, मित्राच्या आधाराच्या रूपाने आणि जीवनसाथीच्या प्रेमाच्या रूपाने स्वामी आपल्या आयुष्यात कार्य करत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, आज या क्षणी मनोमन एक संकल्प करा, कोणतंही नातं अहंकारामुळे तुटू देणार नाही. कटू शब्द बोलण्यापूर्वी विचार करीन, चूक झाली तर ती स्वीकारेन, दुसऱ्याची चूक झाली तर शक्य असेल तिथे क्षमा करीन आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक माणसाला स्वामी समर्थांची देणगी समजून प्रेमाने जपेन. कारण शेवटी
तुमच्या अंत्ययात्रेत तुमची संपत्ती चालत नसते, तुमच्यासोबत चालतात ती तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं. म्हणून संपत्तीपेक्षा नाती कमवा, प्रसिद्धीपेक्षा माणुसकी कमवा आणि स्वार्थापेक्षा प्रेम कमवा. हाच स्वामी समर्थांचा खरा संदेश आहे. हाच जीवनाचा खरा धर्म आहे. स्वामी समर्थ म्हणतात, या जगात माणूस अनेक चुका करतो, पण सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या माणसांची किंमत वेळ असताना न ओळखणे. आपण समजतो, उद्या बोलू, उद्या भेटू, उद्या वेळ देऊ, पण जीवनात प्रत्येकाला उद्या मिळेलच याची कोणतीही हमी नाही. म्हणून जो प्रेम व्यक्त करायचा आहे तो आज करा. जी माफी मागायची आहे ती आज मागा. ज्यांना मिठी मारायची आहे त्यांना आजच मिठी मारा. कारण वेळ निघून गेल्यावर अश्रू उरतात, पण क्षण परत येत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक घरामध्ये काही ना काही मतभेद असतात, पण ज्या घरात प्रेम जास्त असतं त्या घरात मतभेद कधीही मनभेद बनत नाहीत. कारण त्या घरातील माणसं जिंकण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आज प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं सिद्ध करायचं आहे, पण समोरच्याचं मन समजून घ्यायचं नाही. याच कारणामुळे अनेक नाती आतून रिकामी होत चालली आहेत. लक्षात ठेवा, प्रेमाला मोठ्या शब्दांची गरज नसते. प्रेमाला गरज असते छोट्या छोट्या कृतींची. आईच्या हातात पाण्याचा ग्लास देणं, वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करणं, जोडीदाराच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखणं, मुलांसोबत काही क्षण मनमोकळं हसणं, यामध्येच जीवनाचा खरा आनंद लपलेला आहे. जो हा आनंद समजून घेतो त्याचं घर स्वामी समर्थांच्या कृपेने सदैव भरभराटीला जातं. स्वामी समर्थ म्हणतात, काही लोक तुमच्यावर रागावतात, पण ते तुम्हाला सोडून जाऊ इच्छित नाहीत. त्यांना फक्त एवढी अपेक्षा असते की तुम्ही त्यांच्या मनातील वेदना समजून घ्याव्यात. म्हणून जेव्हा तुमचं एखाद्याशी भांडण होईल तेव्हा त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या मनातील दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण रागाच्या मागे अनेकदा प्रेम दडलेलं असतं आणि शांततेच्या मागे अनेकदा खोल जखम दडलेली असते. स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात 2 गोष्टी कधीही उशिरा करू नका, आई वडिलांचा सन्मान आणि आपल्या माणसांवर प्रेम व्यक्त करणं. कारण जेव्हा ही संधी निघून जाते तेव्हा आयुष्यभर मनात एक रिकामी जागा राहते. अनेक लोक वृद्ध आई वडिलांच्या फोटोसमोर उभं राहून रडतात, पण ते जिवंत असताना त्यांच्यासोबत 2 क्षण बसले नव्हते. अनेक जण तुटलेल्या नात्याच्या आठवणींमध्ये जगतात, पण वेळ असताना त्यांनी एक फोनही केला नव्हता. म्हणून स्वामी म्हणतात, पश्चात्ताप करण्यापेक्षा प्रेम व्यक्त करा. लक्षात ठेवा, या जगात तुमचं सौंदर्य, तुमचा पैसा, तुमचं पद, तुमची प्रसिद्धी एक दिवस संपणार आहे. पण तुम्ही कोणाचं मन जिंकलं असेल, कोणाला आधार दिला असेल, कोणाच्या डोळ्यांतील अश्रू पुसले असतील, तर ते पुण्य तुमच्यासोबत कायम राहील. माणसाच्या आयुष्याची खरी ओळख त्याच्या संपत्तीने होत नाही, तर त्याने किती हृदय जिंकली यावरून होते. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुमचं मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, आज जर हा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी कोणावर राग धरला असता? उत्तर आपोआप मिळेल, कोणावरही नाही. मग आजच का नाही सर्व राग, द्वेष आणि अहंकार स्वामींच्या चरणी अर्पण करत? का नाही आजच आपल्या माणसांना पुन्हा जवळ घेत? स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठं मंदिर दगडाचं नसतं, ते माणसाचं हृदय असतं. आणि जो दुसऱ्याच्या हृदयात प्रेमाने स्थान निर्माण करतो त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा अखंड राहते. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला, प्रत्येकाला आदर द्या, प्रत्येक नातं जपा. कारण प्रेम दिल्याने ते कमी होत नाही, उलट अनेक पटींनी वाढून पुन्हा तुमच्याकडेच परत येतं. शेवटी स्वामी समर्थ एवढंच सांगतात, जीवन जगताना अशी माणसं बनू नका की तुमच्या जाण्यानंतर लोक तुमची संपत्ती मोजतील. अशी माणसं बना की तुमच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत प्रेमाचे अश्रू येतील. कारण शेवटी जगात अमर राहतं ते नाव नाही, पैसा नाही, तर माणसांनी अनुभवलेलं तुमचं प्रेम आणि तुमचा आपलेपणा. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, ज्या घरात प्रेम संपतं त्या घरात सुख टिकत नाही. ज्या घरात एकमेकांचा आदर संपतो तिथे लक्ष्मीही जास्त काळ थांबत नाही. आणि ज्या मनात अहंकार वाढतो त्या मनातून परमेश्वराचं अस्तित्व हळूहळू कमी होत जातं.
म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद, समाधान आणि स्वामींची कृपा कायम ठेवायची असेल तर सर्वप्रथम तुमच्या बोलण्यात गोडवा आणा, तुमच्या वागण्यात नम्रता आणा आणि तुमच्या मनात क्षमा आणा. असा माणूस स्वतःला खूप हुशार समजतो. तो मोठमोठे व्यवहार करतो, जगभर फिरतो, नवीन तंत्रज्ञान शिकतो, पण स्वतःच्या घरातील माणसाचं मन समजून घेण्याचं शहाणपण मात्र त्याच्याकडे राहत नाही. तो हजारो लोकांसोबत हसतो, पण स्वतःच्या आई वडिलांसोबत 2 मिनिटं बसून बोलत नाही. तो बाहेरच्या लोकांना आदर देतो, पण घरातल्या माणसांशी कठोर शब्दांत बोलतो. स्वामी समर्थ म्हणतात, हीच माणसाची सर्वात मोठी चूक आहे. कारण जग तुमच्या यशामुळे टाळ्या वाजवेल, पण संकटाच्या वेळी तुमच्या घरातील माणसंच तुमचा हात धरतील. लक्षात ठेवा, कोणतंही नातं परिपूर्ण नसतं. प्रत्येक नात्यात मतभेद होतात, गैरसमज होतात, चुका होतात. पण ज्या नात्यात प्रेम खरं असतं, तिथे क्षमा देखील खरी असते. जर प्रत्येक चुकीवर नातं तोडायचं ठरवलं, तर या जगात एकही नातं टिकणार नाही. म्हणून समोरच्याच्या चुका पाहण्यापूर्वी त्याने तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. एक चूक पाहून संपूर्ण माणूस वाईट ठरत नाही. स्वामी समर्थ सांगतात, काही वेळा देव तुमची परीक्षा अशा प्रकारे घेतो की तुमच्या जवळची माणसं तुमच्याशी कठोर वागतात. त्यावेळी तुम्हीही रागाने उत्तर देता की प्रेमाने शांत राहता, हे देव पाहत असतो. कारण संयम हा भक्तीचा सर्वात मोठा गुण आहे. ज्याने स्वतःच्या रागावर विजय मिळवला, त्याने अर्ध जीवन जिंकलं. आज अनेक लोक एकटेपणाने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, मोठं घर आहे, गाडी आहे, पण मन मोकळं करून बोलायला एकही माणूस नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, अशी संपत्ती कधीही कमावू नका जी तुम्हाला तुमच्या माणसांपासून दूर नेईल. अशी प्रगती करू नका ज्यासाठी तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं हसू, मुलांचं बालपण किंवा जोडीदाराचं प्रेम गमवावं लागेल. कारण ही नुकसानं कोणत्याही पैशाने भरून निघत नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचं मन दुखावलं का? आज मी कोणाला आनंद दिला का? आणि आज जर माझा शेवटचा दिवस असता तर मला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप झाला असता? हे 3 प्रश्न तुमचं आयुष्य बदलून टाकतील. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या चुका पाहायला शिकतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. लेकरांनो, जीवनात अशी वेळ येण्यापूर्वी जागे व्हा की जेव्हा तुम्ही रिकाम्या खुर्चीकडे पाहून रडाल, एखादा जुना फोटो हातात घेऊन अश्रू ढाळाल किंवा एखादा नंबर मोबाईलमध्ये पाहून फोन करण्याचं धाडसही होणार नाही. त्याआधीच आपल्या माणसांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. कारण जिवंत असताना दिलेलं प्रेमच खरं असतं, मृत्यूनंतर वाहिलेले अश्रू त्या व्यक्तीला परत आणू शकत नाहीत. स्वामी समर्थ शेवटी एवढंच सांगतात, या जगात देव शोधण्यासाठी दूर जाऊ नका. तुमच्या आईच्या मायेमध्ये देव आहे, वडिलांच्या कष्टांमध्ये देव आहे, तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. त्या माणसांचा आदर करा, त्यांची सेवा करा, त्यांना जपा. कारण देवाची पूजा फुलांनी करण्यापेक्षा माणसांची मन प्रेमाने जिंकणं हेच सर्वात मोठं पूजन आहे. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, रागापेक्षा प्रेम मोठं ठेवायचं, स्वार्थापेक्षा आपलेपणा मोठा ठेवायचा, अहंकारापेक्षा नम्रता मोठी ठेवायची आणि प्रत्येक नातं स्वामी समर्थांनी दिलेला अमूल्य प्रसाद समजून आयुष्यभर जपायचं. जो हा संकल्प मनापासून करतो, त्याच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा कधीच कमी पडत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरांनो, या जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक ती, जी प्रत्येक नात्यामध्ये फक्त स्वतःचा फायदा शोधतात, आणि दुसरी ती, जी स्वतःचं सुख बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यात आनंद मानतात. विचार करा, तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात? कारण माणसाची खरी ओळख त्याच्या बोलण्यातून होत नाही, तर त्याच्या वागण्यातून होते. प्रेमाच्या वेळी प्रेम दाखवणं सोपं असतं, पण समोरची व्यक्ती चुकली असतानाही तिचा हात न सोडणं हीच खरी माणुसकी आहे. आज जगात सर्वात जास्त कोणती गोष्ट कमी होत चालली आहे, तर ती म्हणजे विश्वास. लोक बोलतात गोड, पण मनात काहीतरी वेगळंच ठेवतात. चेहऱ्यावर हसू असतं, पण नात्यामागे स्वार्थ असतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, पण ज्यांनी तुमचा विश्वास कधीच तोडला नाही, त्यांना मात्र कधीही गमावू नका.
कारण विश्वास कमवायला अनेक वर्षे लागतात, पण तो मोडायला फक्त एक क्षण पुरतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती जर तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभी राहिली असेल, तर तिची किंमत कधीही पैशात करू नका. चांगल्या दिवसांत तर हजारो लोक तुमच्या भोवती फिरतील, पण संकटात तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसणारी व्यक्तीच तुमची खरी संपत्ती असते. म्हणून सुखात कधीही त्या व्यक्तीला विसरू नका जिने दुःखात तुमचा हात धरला होता. लेकरांनो, अनेकदा माणूस म्हणतो, मी खूप एकटा पडलो आहे. पण स्वामी विचारतात, तू इतरांना किती वेळ दिलास? तू किती लोकांची मनं जपलीस? तू किती वेळा स्वतःहून कोणाची विचारपूस केलीस? कारण प्रेम मिळवायचं असेल तर आधी प्रेम द्यावं लागतं. आदर हवा असेल तर आधी आदर द्यावा लागतो. जग हे प्रतिध्वनीसारखं आहे, तुम्ही जे देता तेच अनेक पटींनी तुमच्याकडे परत येतं. स्वामी समर्थ सांगतात, कधीही एखाद्या व्यक्तीचा अपमान तिच्या कमकुवत परिस्थितीमुळे करू नका. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत होऊ शकतो. आज जो दुःखी आहे तो उद्या आनंदी होऊ शकतो. पण तुम्ही त्याच्या मनावर केलेली जखम आयुष्यभर विसरली जाणार नाही. म्हणून प्रत्येकाशी नम्रतेने वागा. नम्रता ही कमजोरी नसते, ती महान माणसाची ओळख असते. लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना मोठी संपत्ती देण्यापेक्षा त्यांना चांगले संस्कार द्या. त्यांना शिकवा की माणसं जोडायची असतात, तोडायची नसतात. त्यांना शिकवा की वृद्ध आईवडील हे ओझं नसतात, तर घरातील देव असतात. त्यांना शिकवा की क्षमा करणं हे पराभव नसून सर्वात मोठा विजय असतो. कारण पुढची पिढी तुमचं बोलणं कमी आणि तुमचं वागणं जास्त शिकते. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात काही नाती अशी असतात की त्यांना जपण्यासाठी शब्दांची गरज नसते, फक्त एक विश्वास पुरेसा असतो. आणि काही नाती अशी असतात की त्यांना रोज हजारो शब्द बोलूनही ते टिकत नाहीत, कारण त्यामध्ये प्रामाणिकपणा नसतो. म्हणून नात्यांची संख्या वाढवू नका, नात्यांची गुणवत्ता वाढवा. तुमच्या आयुष्यात 5 माणसं असली तरी चालतील, पण ती मनापासून तुमची असली पाहिजेत. शेवटी स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, लेकरांनो, जेव्हा तुम्ही माझं नामस्मरण करता तेव्हा मी आनंदी होतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या रडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणता, एखाद्याला माफ करता, एखाद्या वृद्धाचा हात धरता, एखाद्याच्या दुःखात त्याच्यासोबत उभे राहता, तेव्हा मला तुमच्यावर अधिक अभिमान वाटतो. कारण खरी भक्ती फक्त ओठांवर नसते, ती आचरणात असते. म्हणून आजच एक निर्णय घ्या, ज्यांनी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम केलं त्यांना कधीही एकटं सोडणार नाही. राग आला तरी नातं तोडणार नाही. स्वार्थासाठी कोणाचं मन दुखावणार नाही. आणि प्रत्येक दिवस असा जगेन की माझ्यामुळे कोणाचं तरी जीवन थोडंसं अधिक आनंदी होईल. अशा मनामध्येच स्वामी समर्थ कायमचा वास करतात. अशा घरावरच स्वामींची अखंड कृपा राहते. आणि अशा माणसालाच शेवटी खरी शांती, खरं समाधान आणि खरा आनंद प्राप्त होतो. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा संकटाची नसते, तर नाती जपण्याची असते. संकटात अनेक जण धैर्य दाखवतात, पण नात्यांमध्ये संयम दाखवणारे फार कमी असतात. एक कठोर शब्द, एक चुकीचा निर्णय, एक क्षणाचा अहंकार आणि अनेक वर्षांनी जपलेलं नातं क्षणात तुटून जातं. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला विचारा, मी बोलणार असलेला शब्द हे नातं अधिक मजबूत करेल की ते तुटण्याचं कारण बनेल? स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर रागावते, तेव्हा तिच्या रागामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा राग हा द्वेषातून जन्मत नाही, तर अपेक्षेतून जन्मतो. ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही, ती तुमच्यावर रागावतही नाही. म्हणून प्रत्येक रागामध्ये दडलेलं प्रेम ओळखा, प्रत्येक शांततेमध्ये दडलेलं दुःख ओळखा, आणि प्रत्येक अश्रूमागे दडलेली वेदना समजून घ्या. आज जगात प्रत्येकाला ऐकवायचं आहे, पण ऐकून घ्यायचं नाही. प्रत्येकाला स्वतःचं दुःख मोठं वाटतं, पण दुसऱ्याच्या वेदनांकडे पाहायला वेळ नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, जो दुसऱ्याचं मन ऐकतो तो माझ्या सर्वात जवळ असतो. कारण दुसऱ्याचं दुःख समजून घेणं हीच खरी साधना आहे. लेकरांनो, तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती सतत शांत राहू लागली असेल, तर समजा तिच्या मनात काहीतरी तुटत आहे. प्रत्येक शांत माणूस आनंदी असतोच असं नाही.
अनेकदा सर्वात जास्त वेदना सहन करणारी माणसं सर्वात कमी बोलतात. म्हणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाची विचारपूस करा. फक्त जेवलास का एवढंच विचारू नका, तू मनाने ठीक आहेस ना, हेही विचारायला शिका. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनात जोपर्यंत आई वडिलांचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत तुम्ही खूप श्रीमंत आहात. जोपर्यंत तुमच्या दुःखात तुमचा हात धरणारा मित्र आहे तोपर्यंत तुम्ही एकटे नाही. जोपर्यंत तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आहे तोपर्यंत देवाने तुमच्यावर विशेष कृपा केलेली आहे. या आशीर्वादाची किंमत ओळखा, कारण वेळ निघून गेल्यावर त्याच आशीर्वादासाठी अनेक जण आयुष्यभर तळमळत राहतात. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात एक नियम कधीही विसरू नका, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला ते वेळोवेळी जाणवू द्या. मनात प्रेम असूनही ते व्यक्त केलं नाही तर अनेकदा गैरसमज जन्म घेतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते. एक प्रेमळ शब्द, एक हसरा चेहरा, एक आधार देणारा स्पर्श आणि संकटात दिलेली साथ यापेक्षा मोठी भेट दुसरी कोणतीच नाही. लक्षात ठेवा, या जगात सर्वात मोठा विजय दुसऱ्याला हरवण्यात नाही तर स्वतःच्या अहंकाराला हरवण्यात आहे. ज्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं, ज्याने क्षमा करायला शिकलं, ज्याने नाती जपण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला, तोच स्वामी समर्थांचा खरा भक्त आहे. म्हणून लेकरांनो, उद्यावर काहीही ढकलू नका. आजच ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी बोला. ज्यांची माफी मागायची आहे त्यांची माफी मागा. ज्यांचे आभार मानायचे आहेत त्यांचे आभार माना. आणि ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना मनापासून सांगा, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. स्वामी समर्थ शेवटी एवढंच सांगतात, माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात जर प्रेम असेल तर तिथे माझं मंदिर उभारण्याची गरज नाही, मी आधीच तिथे आहे. जिथे क्षमा आहे तिथे माझी कृपा आहे. जिथे माणुसकी आहे तिथे माझा आशीर्वाद आहे. आणि जिथे नाती जपली जातात तिथेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणून प्रेमाने जगा, नम्रतेने वागा, नाती मनापासून जपा आणि प्रत्येक दिवस असा जगा की तुमच्या अस्तित्वामुळे कोणाचं तरी आयुष्य उजळून निघेल. हाच स्वामी समर्थांचा संदेश आहे, हाच खऱ्या भक्तीचा मार्ग आहे आणि हाच आनंदी जीवनाचा अमूल्य मंत्र आहे. आज प्रत्येकजण म्हणतो, वेळ नाही. पण विचार करा, मोबाईलसाठी वेळ आहे, सोशल मीडियासाठी वेळ आहे, जगासाठी वेळ आहे, मग आपल्या आईसाठी, वडिलांसाठी, मुलांसाठी आणि आपल्या माणसांसाठी वेळ का नाही? वेळ नसतो असं नसतं, प्राधान्य बदललेलं असतं. आणि ज्या दिवशी माणूस आपल्या माणसांना प्राधान्य देणं थांबवतो त्या दिवशी त्याच्या आयुष्यात एकटेपणाची सुरुवात होते. स्वामी समर्थ सांगतात, नातं जपायचं असेल तर एक नियम पाळा. रागाच्या भरात कधीही निर्णय घेऊ नका. दुःखाच्या भरात कधीही शब्द बोलू नका. आणि आनंदाच्या भरात कधीही वचन देऊ नका. कारण या 3 गोष्टी चुकीच्या वेळी केल्या तर त्याची किंमत संपूर्ण आयुष्यभर मोजावी लागते. लेकरांनो, तुम्ही देवाला रोज फुलं अर्पण करता, नैवेद्य दाखवता, आरती करता. पण मी तुम्हाला विचारतो, तुमच्या घरातल्या माणसांना तुम्ही शेवटचं प्रेमाचं फूल कधी दिलं? आईच्या चेहऱ्यावर हसू शेवटचं कधी आणलं? वडिलांचा थकलेला हात शेवटचं कधी धरला? तुमच्या मुलाचं बोलणं शेवटचं कधी मनापासून ऐकलं? जर या प्रश्नांची उत्तरं शोधताना मन भरून येत असेल तर समजा अजूनही वेळ गेलेली नाही. आजच बदलायला सुरुवात करा. स्वामी समर्थ म्हणतात, प्रेम हे कधीच मोठ्या गोष्टींनी वाढत नाही, ते वाढतं रोजच्या छोट्या कृतींनी. प्रेमाने विचारलेली तब्येत, वेळेवर केलेला एक फोन, मनापासून केलेलं कौतुक, चूक झाली तर मागितलेली माफी आणि संकटात दिलेली साथ, या गोष्टी नात्यांना आयुष्यभर जिवंत ठेवतात. शेवटी स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरांनो, जग जिंकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या घरातील माणसांची मनं जिंका. कारण जग तुमच्यासोबत काही काळ चालेल, पण तुमची माणसं शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आठवणींमध्ये राहतील. म्हणून अशी कर्म करा की तुमच्या जाण्यानंतर लोक तुमच्या संपत्तीची नाही तर तुमच्या प्रेमाची चर्चा करतील. तुमच्या नावाने त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील, ते तुमच्या चांगुलपणाच्या आठवणींचे असतील. म्हणून आजच स्वामी समर्थांच्या चरणी एक संकल्प करा, मी कोणाचं मन जाणून बुजून दुखावणार नाही.
माझ्या शब्दांनी प्रेम पेरणार, माझ्या कृतींनी विश्वास वाढवणार आणि माझ्या आयुष्याने माणुसकीचा आदर्श ठेवणार. कारण जिथे प्रेम आहे तिथेच स्वामी आहेत, जिथे दया आहे तिथेच परमेश्वर आहे, आणि जिथे नाती जपली जातात तिथेच जीवन धन्य होतं. श्री स्वामी समर्थ.